छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीत दिवसभर जोरदार राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या। अखेरच्या क्षणी बदललेल्या राजकीय समीकरणामुळे भाजपने सभापती पदावर विजय मिळवलाय। सभापती पदासाठी झालेल्या मतदानात भाजपचे कल्याण गायकवाड यांनी 9 मतांसह विजय मिळवला। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनुराग शिंदे यांचा 8 मतांनी पराभव केला, तर उपसभापती पदावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे बाळासाहेब गाडे 10 मतांनी विजयी झाले। या निवडणुकीत शिवसेनेत 2 गट स्पष्ट दिसून आले। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गटाने 3 सदस्य आणि माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या गटातील 3 सदस्य वेगवेगळ्या बाजूने असल्याची चर्चा होती। तसेच ठाकरे गटाचे 3 सदस्य मतदानाला गैरहजर राहिल्यानं संपूर्ण समीकरण बदललं आणि त्याचा फायदा भाजपला झाला। निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप सदस्याची कॉलर पकडल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आमचे 3 सदस्य भाजपने पळवले असा आरोप करत दानवे यांनी कार्यकर्त्यांसह पंचायत समितीबाहेर ठिय्या आंदोलनही केलं। मात्र अखेरीस ते सदस्य मतदानासाठी आले नाहीत आणि भाजपने सभापती पद पटकावलं। पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार आम्ही पूर्णपणाने युती धर्म पाळण्यासाठी ही युती केलेली होती आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे 7ही सदस्य शेवटपर्यंत सोबत एकत्र राहिले आणि आज इथे भारतीय जनता पार्टीचे सभापती कल्याण गायकवाड आज इथे विराजमान झालेले आहेत। नाना बोला नाही, आता या निवडणुकांच्या वेळेस या भूमिका मान्य आपण करायला पाहिजे आणि शांततेने ही प्रक्रिया पूर्ण पडायला पाहिजे। पण आता त्यावेळेस त्यांनी जे कृत्य केलं ते म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तींना ते अशोभनीय कृत्य आहे, त्याच्यावर आम्ही काही यामध्ये असं आहे की शिवसेनेचे काही सदस्य तुमच्या विरोधामध्ये गेले, युती असताना काही सदस्य विरोधामध्ये का गेले आणि खास करून तुम्हीचा फक्त एका मताने पराभव विजय झालेला आहे, केवळ एका मताने। सदस्य संख्या अधिक असताना सुद्धा पालकमंत्र्यांचे 2 सदस्य तुमच्या सोबत राहिले, मात्र खासदारांचे तुमच्या सोबत का नाही राहिले? आता तो विषय त्यांचा आहे। आमचा जो विषय होता, आमच्या जी आदेश आम्हाला पार्टीने दिले ते आदेश आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांनी पाळले। आता त्यांचा तो विषय आहे, त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत। तुम्ही तक्रार करणार याची वरिष्ठांकडे युती धर्म पाळणार, त्याचं नक्कीच आम्ही त्याचा करणार। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या सभापतीपदी आज माझी या ठिकाणी निवड झाली। मी सर्वप्रथम आमचे सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजींचे या ठिकाणी विशेष आभार मानेन। प्रदेशाध्यक्ष चव्हाण, आमचे नेते बागडी नाना, रावसाहेब दानवे, अब्दुल सावे, चव्हाण या सर्वांच्या सहकार्याने, विशेष पालकमंत्री महोदय संजयजी शिरसाट यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी युतीचा धर्म पाळला आणि त्या माध्यमातूनच आज आमच्या युतीचा सभापती झाला। भारतीय जनता पार्टीचे 7ही मतं या ठिकाणी दोन्ही पक्षांना पडले। आमचा कुठेही विरोध नव्हता। काय झालं मला सांगता येत नाही, परंतु आज या ठिकाणी आमच्या सर्व नेत्यांच्या, सर्व माझे सहकारी सदस्य ज्यांनी मला मतदान केलं त्यांचे मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी नाही केलं त्यांनाही पुढच्या काळात या तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन मी पूर्ण वेळ या ठिकाणी शेतकऱ्यांची जनसेवा, सर्वसामान्यांची जनसेवा करण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी नक्की करणार आहे। माझ्या मनात कोणाबद्दल दोष नाही, राग नाही। मी सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका या ठिकाणी आजपर्यंत पक्ष होता, पक्षाचे विषय होते, परंतु आता जनतेचा विषय आला। जो सदस्य जनतेचे प्रश्न घेऊन येईल मी त्याचं काम केल्याशिवाय बरं, परंतु बाहेर संघर्षाला सामोरे गेला, काय घडलं तुम्ही? हे आता हे चालू असतं। त्या सगळ्या गोष्टी ज्यांनी आपल्या सांभाळायला पाहिजे। विनाकारण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून त्याचा फायदा होत नाही। ठीक आहे, जन्माला आलो कधीतरी मरायचं, मरण शेवटी भगवंत देतो, कोणी व्यक्ती देऊ शकत नाही। त्याच्यामुळे मी अशा कुठल्याही गोष्टीला घाबरतो। पण कारवाई करणार आहात ते आहे का? कारण तुमचा व्हिडिओ आहे, हे आता पक्ष श्रेष्ठी ठरवतील, जसं मला पक्षाचा आदेश तसं